नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या अश्विनी अनफिल्टर चॅनलवरती स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझे कॉटनचे सेमी कॉटनचे तुम्हाला साड्या दाखवल्या होत्या. तर त्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ माझा ब्लाऊजचा येणार आहे. तर येस, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता माझे जे ब्लाउजेस आहे जे मी स्टिच केले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते कसं मी कॉन्ट्रास्ट करून घालते, मिसमॅच करून घालते तेही दाखवणार आहे. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू. तर आपण आता बघूया पहिला ब्लाऊज. तर पहिला ब्लाऊज आहे हा रोज गोल्ड आहे. सो हा मी स्लीव्ज त्याचे एल्बोपर्यंत शिवले आहेत आणि तुम्ही इथे बघाल तर इथे थोडासा पफ दिला आहे. मीन्स कसं ह्या साईडला ना थोडा पफ येतो आणि थोडा लुक चेंज होतो. आणि मी समोरही आणि मागेही यूज दिला आहे. मागे जरा थोडासा डीप आहे बट येस, ते खूप थोडंसं मी वेगवेगळे ट्राय करते की कुठले कसे शेप्स असे नेकला बॅकला कसे दिसतात चांगले. तर आणि लटकन, हे लटकन मी सिम्पलच ठेवले आहेत. आणि येस, हा ब्लाऊज माझा जे मी तुम्हाला मागच्या वेळी पारिजातकाचं दाखवलेली साडी तर ते ह्याच्यावरही हा ब्लाऊज पूर्णपणे जातो आणि चांगलाही दिसतो. प्लस माझ्याकडे ही साऊथ इंडियन साडी आहे, मीन्स साऊथ इंडियन टाईप आहे. तर ह्याच्यामुळे तुम्ही बघाल की ह्याची काठ आहे ना थोडीशी रोज गोल्डमध्ये जाते, तर त्याला थोडंसं शाईन पण आहे तसाच. तर मी ना हाच ब्लाऊज ह्याला मिसमॅच करून घालते. तर तो ब्लाऊज मी 2 साड्यांवरती घालते. आता आपण बघूया नेक्स्ट सेकंड ब्लाऊज. सो नेक्स्ट ब्लाऊज आपण दुसरा जो आहे रेड. तर हा ब्लाऊज साडीवरती नव्हता, मी दुसरा घेतला आणि हा ना थोडासा शायनी आहे, मीन्स कॉटन नाही आहे, शाईनमध्ये. अँड ही साडी आहे त्याची, ही वाली. तर याला मॅच करण्यासाठी मी हा काठ ह्याच्यामध्ये जो ब्लाऊजमध्ये जो काठ होता तर तो मी या ब्लाऊजला अटॅच केला आहे. सो मीन्स ह्याच्यावरती हा मीन्स मॅच होऊन जाईल त्यासाठी. आणि हाही शिवलेलाच आहे. सो जी ही व्ही आहे बट ती खाली आहे ना अशी लाईन आहे, स्ट्रेट लाईन. तो प्रॉपर व्ही नाही आहे तो. अँड प्लस ह्याच्यामध्ये पण मी लटकन अशी काय फॅन्सी लावली नाही आहे, त्याच ब्लाऊजचंच आहे, त्यालाच हे करून केलं आहे. आणि ही साडी ह्यात कुठेही तुम्हाला रेड दिसणार नाही, यात सगळं गोल्डन आहे, ह्याची काठही गोल्डन आहे. तर ह्याच्यासाठी मी गोल्डन प्रॉपर असं दिसणार नाही, साडी उठून दिसणार नाही, त्यासाठी मी हा रेड कलरचा चूज केलेला. तर हे आणि ह्याचं काठ, साडीचा काठ, तर त्याला मॅच करण्यासाठी मी हे ॲड केलं. तर आपण सेकंड रेड ब्लाऊज बघूया. तो प्रॉपर रेड नाही आहे, त्याच्यामध्ये थोडासा डार्किश कलर आहे. सो हा आहे माझा रेड सेकंड ब्लाऊज. तर हा तुम्ही बघा तर हा स्लीवलेस आहे आणि ना मी इथे समोर अँड बॅक साईड दोन्ही साईडला मी वीज शिवलेत. सो आणि ह्याला मेन नॉट मी ॲड केलेली नाही आहे. तर आणि हा प्लस बॅक साईडला हे हुक्स आहेत आणि समोर नॉर्मल आपलं हे. सो ही साडी आहे. तर या साडीवरती ना हा ब्लाऊज पीस दिला होता, तर त्याच ब्लाऊज पीसचा मी ब्लाऊज शिवला. तर आता आपण बघितले 3 ब्लाउजेस. तर आता हा आहे चौथा. तर हा जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे, जी माझ्याकडे जांभळ्या कलरची साडी आहे आणि हा या साडीचाच ब्लाऊज आहे जो मी शिवला आहे. आणि हा तुम्ही बघाल तर हा प्रॉपर पानाचा शेप वाटतोय. अँड मागे मी स्क्वेअर टाईप दिलाय, डीप आहे थोडासा. आणि सेम यालाही मी नॉट लावलाय. अँड नॉट मी जास्त फॅन्सी ठेवत नाही, हाही नॉट त्या साडीचाच आहे जो मी ठेवला आहे. अँड तुम्ही बघाल या साडीला मी प्लेन ठेवला नाही, बॉर्डरही आहे त्याला, जी या साडीला आहे. तर मी ह्याचा आपण या कलरचाही ब्लाऊज आपण शिवू शकतो जो जांभळा कलर आहे. प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की थोडासा रेडिश आहे, गोल्डन आहे. तर येस, मी ह्याच्याच साडीचा ब्लाऊज शिवला आहे.
तर येस, आपण आता बघणार आहोत 5th ब्लाऊज, 5वा ब्लाऊज, जो कलर सगळ्या मुलींकडे असणार आहे आणि तो असायलाच हवा आपल्या वॉर्डरोबमध्ये. अँड तो कलर तुम्हाला माहितीच असेल कुठला असणार, तो आहे ग्रीन. तर हा आहे ग्रीन ब्लाऊज जो मी शिवला आहे. येस, शिवलेलेच ब्लाऊज माझ्याकडे आहेत. अँड तुम्ही बघाल की हा मागे आहे ना थोडाशी डिझाईन आहे वेगळी याला, आणि डीप शिवला आहे थोडासा, जास्त नाही थोडासा. अँड पुढेही मी तुम्ही बघाल की तो पान टाईप किंवा असं तुम्हाला यू दिसेल, हा शेप यू शेप दिला आहे. अँड ह्यालाही मी नॉट दिला आहे आणि ह्या नॉटला थोडंसं मी जो बॉर्डरचा हे आहे त्याला मी सांगितलेलं की तो द्या आणि ह्याला नॉटला. आणि थोडंसं याला तुम्ही बघाल की 2 लेअर टाईप त्यांनी बनवले आहेत की थोडंसं फॅन्सी दिसेल, अजून काय नाही. अँड मी मागे जो शेप आहे त्याला थोडंसं मागे बॉर्डर लावायला सांगितली, थोडं आपलं लुक चांगला द्यायला. अँड तुम्ही हात बघाल ह्याचे, तर हा एल्बोपर्यंत नाही बट इथपर्यंत जातो, तो इथपर्यंत. तर आणि मी थोडासा पफी बनवला आहे, हा थोडा वेगळा. मीन्स हा मी ॲक्च्युली जेवढे माझे 2 साड्या आहेत जे मी दाखवते तुम्हाला. ही साडी ज्यात कॉटनची आहे अँड ह्यात तुम्ही बघाल ग्रीन ऑरेंज असा कलर आहे, तर मी ह्याच्यावरती हा घालते. आणि मला माहिती आहे ह्याच्यामध्ये थोडासा गोल्डनिश कलर आहे बॉर्डरला, ह्याच्यात कसा जाणार, बट हा ॲक्च्युली जातो आणि खूप सुंदर दिसते ती साडी. थोडीशी आपली मराठमोळा पण दिसते, पण थोडंसं साऊथ इंडियन थोडा वाईबही देतो हा ब्लाऊज, बट खूप छान दिसते. अँड प्लस माझ्याकडे ना काठपदराची साडी आहे. तर ही आहे पेशवाई साडी, जी तुम्ही आता बघाल ही किती सुंदर आहे. यात पदरलाच मोर आहेत अँड ही रेड अँड ग्रीन, आणि यात तुम्ही थोडेसे जे डिझाईन्स आहे मध्ये तुम्ही बघाल मोराचे आहेत आणि ही गोल्डन आहे. आणि मोस्टली ह्याच्यामध्ये ना ग्रीन आहे ना, तर सो मी हा ब्लाऊज ह्याला मॅच केला आहे. आणि येस, थोडासा हा गोल्डन आहे ना कलर, थोडा ऑफ जातोय, बट देन हाही ब्लाऊज या साडीवरती खूप सुंदरपणे जातोय आणि साडी खूप उठून दिसते. सो ॲक्च्युली पूर्ण हे आहे जे ह्याला जातं, या पफी ब्लाऊजला, पफीनेस ना, की जे खूप सुंदर दिसते. सो हा माझा फेवरेट ब्लाऊज आहे बिकॉज ऑफ दिस डिझाईन. हे आपलं बॉर्डर जी लावली आहे अँड हा जो पफीनेस मी जो या ब्लाऊजला दिला तो खूप परफेक्टली आला आणि खूप छान शिवला आहे. दॅट्स वाय हा माझा फेवरेट ब्लाऊज आहे या सगळ्यामध्ये. आणि आता लास्ट ब्लाऊज आहे, तोही शिवलेला आहे अँड कलर थोडासा डिफरंट आहे. आणि मी हा सेम साडी जी आहे त्याचा न ब्लाऊज पीस काढता मी दुसरा घेतला आहे, बिकॉज सेमच आहे, काही वेगळा नाही आहे, बट मला थोडासा डिफरंट वेनी ते मला ब्लाऊज हवा होता. सो मी तो घेतला आणि त्याचा रिझल्टही चांगला मिळाला. तर तो कलर आहे दिस वन. हा इतका सुंदर कलर आहे ना, आणि हा तुम्ही ह्या कलरची जी तुम्हाला ज्या साडीला काट असेल किंवा थोडीशी डिझाईन असेल तरीही हा तुम्ही ब्लाऊज 100% घालू शकता. तर तुम्ही हा ब्लाऊज बघाल, यातही मी वीज दिलाय, मागेही वीज आहे, थोडासा डीप शिवलाय मी यात, आणि ह्यालाही मागे नॉट दिली आहे. अँड येस, नो फॅन्सी हे नॉट्स टाईप, मी सिम्पलच साडीवरचं जे त्यांना सांगितलं की असंच ठेवा. ॲक्च्युली मला तसंच आवडतं, जास्त हेवी ब्लाऊज मी प्रिफर करत नाही. अँड येस, हा पण मी एल्बोच्या वर थोडासा आहे. अँड ह्याच्यावरती ही साडी आहे काठपदराची आणि नथीची साडी आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही बघाल की ना हा कलर आहे, दॅट्स वाय मी थोडा हा मॅच करून मी ही साडी हा ब्लाऊज मी घेतला आहे. सो तुम्ही असंच थोडंसं मिसमॅच करून, थोडंसं कॉन्ट्रास्ट घेऊन किंवा जी काट आहे त्याला मॅच करून तुम्ही ब्लाऊज शिवू शकतात. आणि दिस इज ऑल्सो माय फेवरेट ब्लाऊज बिकॉज हा कलरच इतका सुंदर आहे ना, आणि हा या शेडच्या बॉर्डर असेल साडीमध्ये किंवा दुसरा थोडासा हा कलर ही
साडीमध्ये असला ना तरी असा हा ब्लाऊज जातो आणि खूप सुंदर दिसतो. सो दिस इज ऑल्सो माय फेवरेट ब्लाऊज. सिम्पल आहे, शायनी आहे, देन टू माझा आहे फेवरेट. तर माझ्याकडे अजून एक ब्लाऊज आहे जो इम्पॉर्टंट आहे, तो आहे हा गोल्डन ब्लाऊज. तर हा गोल्डन ब्लाऊज आहे ना असणं गरजेचं आहे. मीन्स आपली जी साडी त्याच्यामध्ये थोडंफार गोल्डन असेल, गोल्डनिश कलर असेल किंवा काठ गोल्डन असेल किंवा काठची जी डिझाईन गोल्डन असेल त्याच्यावरती हा ब्लाऊज जातो. आणि गोल्डन हा असा आहे कलर जो आपण थोडासा मिसमॅच करूनही घालू शकतो. सो हा आहे आणि हा मी जास्त सिम्पलच ठेवला आहे. काही जास्त बॉर्डर किंवा काय असं नॉट मेट काही नाही आहे. थोडं असं आहे, डिझाईनवाला मागे शिवला आहे, दॅट्स इट, नथिंग एल्स. सो तुम्ही बघाल माझे ब्लाऊज ऑलमोस्ट सगळे शिवलेले आहेत आणि व्ही यू थोडासा डीप, जास्त नाही, थोडासा स्क्वेअर शेप किंवा थोडासा असा पानाचा शेप, थोडी डिझाईन कार्ड. सो येस, हे होते माझे ब्लाउजेस जे मी तुम्हाला दाखवलेत. आणि येस, आणि मी जास्त करून शिवलेलेच प्रिफर करते आणि शिवलेलेच घालते. सो मी जेवढे ब्लाऊज आहे ते सगळे मी साडीच्या काठाला कुठला सूट होईल, साडीच्या काठाचा कलर कुठला तसं मी बेस होऊन तसं ब्लाऊज घेते किंवा त्या साडीला ब्लाऊज पीस असेल तोच मी शिवते. पण मोस्टली तरी मी थोडासा मिसमॅच करायचा ट्राय करते बिकॉज आता खूप जास्त ट्रेंडिंग आहे ते गोष्ट. अँड येस, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही असे मिसमॅच करून थोडा कॉन्ट्रास्ट घेऊन ब्लाउजेस यूज करू शकता. सो येस, आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. अँड हां, नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड खूप सुंदर सुंदर कमेंट्स करा. थँक्यू, बाय.